हॅलो स्टुडंट. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्पीड, वेलोसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट या कन्सेप्ट पाहिल्या. तर या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट असेल तर ती इक्वल डिस्टन्सेस कव्हर करते इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये, त्याला आपण काय म्हणणार? युनिफॉर्म मोशन. तसंच नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये काय होते? व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे यामध्ये ऑब्जेक्ट कशी करते? एका इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये काय करते? इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्सेस कमी करते. म्हणजे त्याचं स्पीड काय होते? कंटिन्युअसली व्हॅरी होते. आणि युनिफॉर्म मोशन मध्ये काय होते? त्याचं स्पीड काय होते? कॉन्स्टंट राहते. याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. तर आपण त्याची डेफिनेशन समजून घेऊया. काय? युनिफॉर्म मोशन याची डेफिनेशन काय बनणार? व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय झालं? व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि अजून काय आहे? तर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? व्हेन अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस. काय होणार याचं? अनइक्वल. चेंज फक्त याच्यामध्ये होणार आहे, इक्वल मध्ये. इथं इक्वल होतं, इथं अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. समजलं? तर हे समजण्यासाठी अजून आपण एक एक्झाम्पल घेऊया. बुकमध्ये अमर, अकबर, अँथनीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आपण काय करूया? थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेऊया. आपण एक राम कन्सिडर करून एक श्याम कन्सिडर करू आणि त्याच्या मदतीने युनिफॉर्म मोशन काय असतं, नॉन युनिफॉर्म मोशन काय असतं हे आपण नीट समजून घेऊया. तर राम आणि श्याम मध्ये एक शर्यत लागते. एक राम आहे आणि एक श्याम आहे आणि इकडे दोघांचा टाइम आहे. स्टार्टिंग दोघांनी केली, म्हणजे दोघांनी टायमर स्टार्ट केला त्यावेळेस दोघांनी किती डिस्टन्स कव्हर केलेला असणार? 0 कारण त्यापासून 0 टाइम पिरियड पासून स्टार्ट झालेली आहे रेसिंग. तर त्याच्यानंतर 1 तासानंतर, 2 तासानंतर, 3 तासानंतर आणि 4 तासानंतर. तर 1 तासानंतर, 2 तासानंतर, 3 तासानंतर, 4 तासानंतर त्या दोघांची पोझिशन काय असेल तर ते आपण पाहूया. तर राम कन्सिडर करूया. पहिल्या तासानंतर राम 20 किलोमीटर गेला, दुसऱ्या तासामध्ये राम 40 किलोमीटर गेला, तिसऱ्या तासानंतर राम 60 किलोमीटर गेला, चौथ्या तासानंतर राम काय गेला? 80 किलोमीटर गेला. त्याचऐवजी श्याम काय केला? श्याम अनप्रेडिक्टेबल पर्सन आहे. श्यामनी काय केलं? पहिल्या 1 तासामध्ये 10 किलोमीटर गेला, दुसऱ्या तासामध्ये तो 50 किलोमीटर गेला, तिसऱ्या तासामध्ये तो 55 किलोमीटर गेला आणि चौथ्या तासामध्ये त्यांनी किती झाला? डायरेक्ट 90 किलोमीटर गेला. मग याच्यावरूनच दिसून जाते राम कसा आहे की प्रत्येक इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये, 1 तासाच्या प्रत्येक पिरियड मध्ये राम किती डिस्टन्स कव्हर करतोय? ह्या 0 to 1
0 to 1 पासून रामने किती डिस्टन्स कव्हर केलं? 20 किलोमीटर. 1 ते 2 याच्या अंतरामध्ये रामने किती डिस्टन्स कव्हर केलं? परत 20 किलोमीटर. 2 to 3 मध्ये रामने किती डिस्टन्स कव्हर केलं? पुन्हा एकदा 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. आणि 3 to 4 मध्ये सुद्धा त्यांनी 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे प्रत्येक टाइम इंटरव्हल मध्ये हा 1 तासाचा पिरियड आहे. 1 तासाचा टाइम इंटरव्हल आहे. प्रत्येक 1 तासाच्या टाइम इंटरव्हल मध्ये रामने किती डिस्टन्स कव्हर करतोय? तर प्रत्येकामधलं डिस्टन्स किती आहे? 20 किलोमीटर. म्हणजे प्रत्येक 1 तासामध्ये राम 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतोय. त्याचऐवजी जर आपण श्यामकडे पाहिलं तर श्यामनी पहिल्या तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं? 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या इंटरव्हल मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं त्याने? तर 50-10 40 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. तिसऱ्या टाइम इंटरव्हल मध्ये तिसऱ्या 1 तासात किती डिस्टन्स कव्हर केलं त्याने? तर 55-50 म्हणजे 5 किलोमीटर त्याने डिस्टन्स कव्हर केलं तिसऱ्या टाइम इंटरव्हल मध्ये. आणि शेवटच्या टाइम इंटरव्हल मध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं? तर 90-55 म्हणजे किती झाले? तर 35. तर श्याम आता रामचं जर पाहिलं आपण, राम इक्वल डिस्टन्सेस कव्हर करतोय इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. तेच जर श्यामकडे बघितलं तर हा कसा आहे? नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजे हा काय करतोय की अनइक्वल डिस्टन्सेस कव्हर करतोय इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये काय करतोय? अनइक्वल डिस्टन्सेस कव्हर करतोय. तेच राम कसं करतोय? इक्वल डिस्टन्सेस कव्हर करतोय इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. त्यामुळे राम कसा आहे? युनिफॉर्म आहे. आणि श्याम कसा आहे? नॉन युनिफॉर्म आहे. तर युनिफॉर्म म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म काय हे आता आपल्याला समजलेलं आहे. तर आता आपण काय पाहूया की ऍक्सलरेशन म्हणजे काय हे आता आपण पाहूया. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर ऍक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाइम. म्हणजे पर युनिट टाइम मध्ये वेलॉसिटी कितीने चेंज होतीये. समजलं? म्हणजे सपोज मी एका गाडीने चाललेलो आहे आणि मी प्रत्येक सेकंदाला 10 मीटर पर सेकंड माझी वेलॉसिटी वाढवत चाललेलो आहे. म्हणजे त्या पिरियड मध्ये माझं ऍक्सलरेशन किती होणार? 10 होणार. म्हणजे पहिल्यांदा माझी इनिशियल वेलॉसिटी होती 10 मीटर पर सेकंड. नंतर मी वेलॉसिटी वाढवली 20 मीटर पर सेकंड. तिसऱ्या सेकंडला मी वेलॉसिटी वाढवली 30 मीटर पर सेकंड. चौथ्या सेकंडला वेलॉसिटी वाढवली 40 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक 1 सेकंडच्या टाइम पिरियड मध्ये मी कितीनी वेलॉसिटी वाढवतोय? तर 10 मीटर पर सेकंड. समजलं? मग या कंडिशन मध्ये ऍक्सलरेशन काय बनणार आहे? 10 मीटर पर सेकंड. तर आपण त्याची डेफिनेशन लिहून घेऊ पहिल्यांदा की ऍक्सलरेशन तर ऍक्सलरेशन म्हणजे काय? दी रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाइम. आणि ऍक्सलरेशन आपण कुठल्या लेटरने दाखवतो? स्मॉल ए लेटरने दाखवतो आपण. तर याचा फॉर्म्युला काय बनतो? ऍक्सलरेशन इज इक्वल टू v मायनस u डिवायडेड बाय t. तर v म्हणजे काय? v म्हणजे फायनल वेलॉसिटी. तेच u म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी. आणि टी म्हणजे टाइम आणि ए म्हणजे ऍक्सलरेशन माहितीच आहे. तर ऍक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. तर हे बी मायनस यू काय दाखवतं? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाइम. पर युनिट टाइम म्हणजे हे समजलं? पर युनिट टाइम. तर ऍक्सलरेशनचं युनिट काय बनणार आहे? वेलॉसिटी आपण कशामध्ये मेजर करतो?
व्हेलॉसिटी मेजर करतो मीटर पर सेकंड मध्ये. टाइम कशामध्ये मेजर करतो? टाइम पण सेकंड मध्ये मेजर करतो. हा सेकंड आणि हा सेकंड मिळून काय बनणार आहे? सेकंडचा स्क्वेअर. त्यामुळे आपण काय घेतो? ऍक्सेलरेशनचं युनिट काय घेतो? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कधीच विसरायचं नाही. ऍक्सेलरेशनचं युनिट काय असणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ऍक्सेलरेशन काय हे पण आपल्याला समजलेलं आहे. तर ऍक्सेलरेशन मध्ये सुद्धा 2 पॉइंट्स पडतात की युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता ते काय आपण पाहूया. जसं यांचं होतं तसंच याचं पण असणार आहे. तर पहिलं काय? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. तर याच्यामध्ये काय असतं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये? व्हेन अ बॉडी हॅव इक्वल वेलोसिटी चेंज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्याला काय म्हणणार? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. म्हणजे यानुसारच बनणार. फक्त इथे जे डिस्टन्स होतं, कारण मोशन होती, मोशन म्हणजे स्पीडशी रिलेटेड आहे, आणि हे कशा? ऍक्सेलरेशनशी रिलेटेड आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. त्यामुळे याच्या ह्या डेफिनेशन मध्ये थोडंसं चेंज होणार. इक्वल वेलोसिटी चेंज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. काय होणार? इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं, जर वेलोसिटी मध्ये होणारा चेंज हा इक्वल असेल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे माझी वेलोसिटी 10 होती, नंतर 20 झाली, नंतर 30 झाली, नंतर 40 झाली, म्हणजे माझी वेलोसिटी 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड एका सेकंड जर कॉन्स्टंटली चेंज होत असेल तर आपण काय म्हणणार? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर माझी वेलोसिटी सुरुवातीला किती होती? 2 मीटर पर सेकंड. नंतरच्या दुसऱ्या सेकंडला माझी वेलोसिटी किती झाली? 4 मीटर पर सेकंड. तिसऱ्या सेकंडला माझी वेलोसिटी किती झाली? 6 मीटर पर सेकंड. चौथ्या सेकंडला माझी वेलोसिटी किती झाली? 8 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये माझी वेलोसिटी कितीने चेंज होतीये? तर 2 मीटर पर सेकंडनी होतीये. तर त्यालाच आपण काय म्हणणार की माझं ऍक्सेलरेशन किती आहे? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम असेल तर त्याला तुम्ही म्हणणार युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. तर आपण एक कशाचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे? युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचं. तर आता आपण नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय ते सुद्धा पाहू. नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता डेफिनेशन सेमच बनणार, फक्त इथं इक्वल चेंज इन वेलोसिटी आहे, तर इथं काय बनणार? अनइक्वल चेंज इन वेलोसिटी. अनइक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल टाइम इंटरवल. इक्वल टाइम इंटरवल. ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन सेमच आहे, आणि ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन सेमच आहे. फक्त इथं डिस्टन्सशी रिलेटेड होतं, कारण मोशन डिस्टन्सशी रिलेटेड असतं आणि ऍक्सेलरेशन चेंज इन वेलोसिटीशी रिलेटेड असतं. म्हणजे फक्त चेंज एवढाच आहे. तर समजलं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय. तर आपण हे समजणं अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण एक्झाम्पल्स घेऊ. पहिल्यांदा आपण पाहूया की युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचे काय काय एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहूया. तर असं कन्सिडर करूया आपण की खूप मोठी अशी बिल्डिंग आहे, आणि बिल्डिंगच्या आणि हा प्रयोग आपण जे इक्वेशन ऑफ मोशन आहेत त्यांनी आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. हा सेम क्वेश्चन. जर बिल्डिंगच्या आपण वरती गेलो आणि एक छोटासा खडा, एकदम छोटासा खडा आपण खाली सोडला, तर तो खडा खाली येण्यासाठी
किती टाइम लागेल हे आपण मेजर करू शकतो की बिल्डिंगच्या वरून टाकलेला खडा खाली येण्यासाठी आपल्याला किती टाइम लागेल हे आपण मोबाईलच्या मदतीने काढू शकतो. टायमर असतो मोबाईलमध्ये, त्या टायमरच्या मदतीने आपण काय काढू शकतो की वरून पडलेला खडा खाली येण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण काढू शकतो. तर त्याच्या मदतीने की त्या खड्याला खाली पडण्यासाठी किती टाइम लागला याच्या मदतीने आपण आपल्या बिल्डिंगची हाईट किती आहे हे आपण काढू शकतो. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय लागेल तर इक्वेशन ऑफ मोशन लागणार. तर आपण हे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण शिकणारच आहोत. तर हे ऍक्सेलरेशन वर्क कसं करतं आपण त्याचं एक नॅचरल एक्झाम्पल पाहूया. तर जेव्हा आपण खडा उंचावरनं खाली सोडू तेव्हा एक सेकंड नंतर त्या खड्याची वेलॉसिटी किती असणार आहे तर ती खड्याची वेलॉसिटी असते 9.81 मीटर पर सेकंड. तर दुसऱ्या सेकंड नंतर त्या खड्याची वेलॉसिटी किती असणार आहे. हा इंटरवल आहे, टाइम इंटरवल, 1 सेकंदाचा टाइम इंटरवल, 1 सेकंदाचा टाइम इंटरवल. त्या दुसऱ्या 1 सेकंदानंतर त्याची वेलॉसिटी किती असणार आहे तर 19.6 मीटर पर सेकंड. आणि तिसऱ्या टाइम इंटरवल मध्ये तो खडा जास्त स्पीडनी खाली येणार आहे. म्हणजे तिसऱ्या टाइम इंटरवल मध्ये तो खडा कितीनी खाली आला तर 29.4 मीटर पर सेकंड. तिसरा टाइम इंटरवल. म्हणजे याच्यावरनं काय पाहायला मिळतं आपल्याला की जर आपण कुठली वस्तू जर खाली सोडली तर सुरुवातीला ती कमी कमी स्पीडनी खाली येते, पण जसं टाइम वाढतो तसं त्या ऑब्जेक्टचं स्पीड वाढत जातं. ते का होतं तर ते होतं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन मध्ये. तर त्याला आपण काय म्हणतो जी. त्याची व्हॅल्यू असते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ही आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला ही कन्सेप्ट युजफुल आहे. तर जेव्हा आपण वरतून जर एखादी वस्तू खाली सोडली तर त्याची वेलॉसिटी काय होते कंटिन्युअसली वाढत जाते. पण पृथ्वीवरती ती कशी पण वाढत जाते का नाही जात. तर एका स्पेसिफिक टप्प्याटप्प्याने वाढत जाते. म्हणजे एका सेकंड नंतर त्याची वेलॉसिटी काय असणार 9.81. पृथ्वीवरती सगळीकडे हीच वेलॉसिटी भेटणार तुम्हाला. थोडेसे वेलॉसिटी मध्ये चेंज होतो पण अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 9.81च भेटणार. म्हणजे सपोज हा पेन मी वरनं जर खाली सोडला तर एका सेकंड नंतर किती वेलॉसिटी भेटणार आहे मला तर एका सेकंड नंतर त्या पेनाची नाहीतर त्या खड्याची वेलॉसिटी किती असणार आहे 9.81 मीटर पर सेकंड. ते जर मी दुसऱ्या सेकंडला जर त्याची वेलॉसिटी चेक केली या पॉइंटला तर मला किती भेटणार त्याची वेलॉसिटी 19.6 मीटर पर सेकंड. आणि जर मी तिसऱ्या सेकंडला जर त्याची वेलॉसिटी चेक केली तर ती भेटणार आहे 29.4 मीटर पर सेकंड. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतंय की प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये वेलॉसिटी कितीने वाढलेली आहे. ह्या टाइम इंटरवल मध्ये वेलॉसिटी कितीने वाढलेली आहे तर 9.81 मीटर सेकंडनी वाढलेली आहे. ह्या टाइम इंटरवल मध्ये वेलॉसिटी कितीने वाढलेली आहे पुन्हा 9.81 मीटर पर सेकंडने वाढलेली आहे. आणि 0 to इथपासून 0 म्हणजे जेव्हा 0 वेलॉसिटी होती त्यापासून ते इथपर्यंत पण वेलॉसिटी कितीने वाढलेली आहे तर 9.81 मीटर पर सेकंडने वाढलेली आहे. म्हणजे प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये 9.81 मीटर पर सेकंडनी वेलॉसिटी वाढत असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणजे वेलॉसिटी चेंज होण्याचा रेट कसा आहे कॉन्स्टंट आहे. प्रत्येक सेकंडला 9.81 नीच वाढतीये. समजलं. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. समजलं. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय की वेलॉसिटी मध्ये होणारा चेंज इक्वल आहे इक्वल टाइम इंटरवल मध्ये. समजलं. तर आता आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचं एक एक्झाम्पल आपण पाहू शकतो पण तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेलीच आहे. तर आपण डायरेक्ट नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन पाहू. तर नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये काय होतं जेव्हा आपण रस्त्याने गाडी चालवू तेव्हा आपण एक कॉन्स्टंट गतीने गाडी चालवतो का नाही चालवत. कधी कधी ट्रॅफिक येतं. ट्रॅफिक आल्यावरती आपली गाडी स्लो होती. कधी कधी सिग्नल येतो गाडी थांबवावीच लागते. कधी कधी रस्ता मोकळा असतो आपण फुल ऍक्सेलरेटने जातो. म्हणजे आपलं अनइक्वल चेंज इन वेलॉसिटी असते इन इक्वल टाइम इंटरवल मध्ये. म्हणजे आपली वेलॉसिटी कंटिन्युअसली व्हॅरी होत राहते. ती कॉन्स्टंट नसते.
तसं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये काय होतं, व्हेलॉसिटी कंटिन्युअसली एका टप्प्याने वाढत जाते आणि जो वाढण्याचा जो टप्पा असतो म्हणजे कितीने चेंज होती व्हेलॉसिटी त्यालाच आपण म्हणतो ऍक्सेलरेशन. समजलं तुम्हाला आता युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे कन्सेप्ट. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. तर एका उंच चढावरनं आपण एक फुटबॉल खाली सोडला तर एका सेकंड नंतर फुटबॉलची वेलोसिटी होती 2 मीटर पर सेकंड. म्हणजे पहिल्यांदा त्याची गती त्याची वेलोसिटी स्लो होती. नंतरच्या एका सेकंड नंतर त्याची वेलोसिटी झाली 4 मीटर पर सेकंड. म्हणजे त्याची वेलोसिटी वाढली. तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल. त्यानंतरच्या एका सेकंड नंतर त्याची वेलोसिटी अजूनच वाढली. त्याची वेलोसिटी झाली 6 मीटर पर सेकंड. आणि नंतरच्या एका सेकंड नंतर त्याची वेलोसिटी अजूनच खूप वाढली. किती झाली तर 8 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक वन सेकंडला असताना 2 मीटर पर सेकंड होती. दुसऱ्या सेकंडला असताना 4 मीटर पर सेकंड होती. तिसऱ्या सेकंडला असताना वेलोसिटी 6 मीटर पर सेकंड होती. आणि चौथ्या सेकंडला असताना वेलोसिटी 8 मीटर पर सेकंड होती. तर आता आपण हे पाहूया की ह्यामधलं ऍक्सेलरेशन किती आहे. तर हे पाहूनच समजतंय याच्यामधलं ऍक्सेलरेशन किती आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड. प्रत्येक याच्यामध्ये 2 मीटर पर सेकंड 2 मीटर पर सेकंडचा चेंज आहे वेलोसिटी मध्ये झालेलं. त्यामुळे ऍक्सेलरेशन किती आहे 2 आहे. तर आपण या फॉर्म्युलेच्या मदतीने काढूया. तर आपण हा पॉइंट कन्सिडर करूया आणि हा पॉइंट कन्सिडर करूया. तर या कंडिशन मध्ये फायनल वेलोसिटी कुठली आहे तर ही फायनल वेलोसिटी आहे. आणि इनिशियल वेलोसिटी कुठली आहे तर ही इनिशियल वेलोसिटी आहे. तर आपण हा फॉर्म्युला वापरूया. आन्सर 2च आहे ना, पण तरी आपण ह्या फॉर्म्युल्याला चेक करून पाहूया. तर v किती आहे फायनल वेलोसिटी 8 मीटर पर सेकंड. इनिशियल वेलोसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड. आणि टाइम इंटरवल किती आहे या दोघांमध्ये तर इथं 4 सेकंड मायनस 1. 4 मायनस 1 किती येणार 3. मग 8 मायनस 2 किती येतात 6 डिवाइड बाय 3. 6 बाय 3 किती येणार 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे या कंडिशन मध्ये ऍक्सेलरेशन कसं आहे युनिफॉर्म आहे. प्रत्येक सेकंडला 2 मीटर पर सेकंडनीच वाढतीये वेलोसिटी. तर याला आपण म्हणणार युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. तर आपल्याला आता युनिफॉर्म ऍक्सेलरेशन काय आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन काय हे दोन्ही सुद्धा समजलेले. तर आता आपण पाहूया की झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे काय. यामध्ये अजून एक कन्सेप्ट येते चॅप्टर मध्ये. तर ज्या वेळेस ऍक्सेलरेशन 0 असेल, ज्या वेळेस ऍक्सेलरेशन 0 आहे याचा अर्थ काय की चेंज इन वेलोसिटी होतीये का नाही होते. कारण ऍक्सेलरेशन 0 आहे याचा अर्थ चेंज इन वेलोसिटी होतच नाहीये. म्हणजे वेलोसिटी कशी आहे वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. ऍक्सेलरेशन केव्हा 0 असतं ज्या वेळेस वेलोसिटी कॉन्स्टंट असते. म्हणजे एकदम कॉन्स्टंट वेलोसिटीने चाललेला आहे. तर चेंज इन वेलोसिटी काय होतीये का नाही होते. त्यामुळे ऍक्सेलरेशन 0 आहे. ही पहिली कंडिशन. दुसरी, जेव्हा आपल्याला ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह म्हणतो आपण. आता या कंडिशन मध्ये ऍक्सेलरेशन काय आहे पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह आहे कारण वेलोसिटी कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातीये. म्हणजे वेलोसिटी कंटिन्युअसली ज्या वेळेस इन्क्रीज होईल तेव्हा ऍक्सेलरेशन काय असतं पॉझिटिव्ह असतं. आणि त्याच ऐवजी जर पेन आहे हा पेन जर मी वरती सोडला म्हणजे असं वरती फेकला तर काय होणार आहे सुरुवातीला त्याची वेलोसिटी जास्त असणार आहे. पण जसं तो वर जाईल तशी त्याची वेलोसिटी काय होणार आहे कमी कमी होत जाणार आहे. समजलं. म्हणजे जेव्हा आपण एखादी ऑब्जेक्ट वर फेकतो तेव्हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय घ्यायचं निगेटिव्ह घ्यायचं. आणि ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट आपण खाली सोडतो तेव्हा वेलोसिटी काय होती कंटिन्युअसली वाढत जाते. त्यामुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय येणार पॉझिटिव्ह येणार. हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये पाहायचंय. त्यावेळेस आपण अजून चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. तर ऍक्सेलरेशन ज्या वेळेस पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस वेलोसिटी काय होतं कंटिन्युअसली वाढत जाते. आणि ज्या कंडिशन मध्ये ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आपण असं कन्सिडर करतो त्यावेळेस वेलोसिटी काय होतं कमी कमी होत जाते. म्हणजे ज्या वेळेस वेलोसिटी कमी कमी होत चालली आहे तर काय म्हणायचं ऍक्सेलरेशन कसं होतंय निगेटिव्ह होतंय. म्हणजे ट्रेन आहे
ट्रेनचा जर कोणी ब्रेक दाबला तर ट्रेन अचानक जाऊन थांबते का? नाही थांबत. तर काय होतं, ट्रेन टप्प्या म्हणजे एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते त्याची व्हेलॉसिटी. म्हणजेच काय होतं, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. समजलं आपल्याला कंडिशन. ऍक्सेलरेशन 0 आपण केव्हा, हे तुम्हाला फिल इन द ब्लॅक्स मध्ये नाहीतर ट्रू फॉल्स मध्ये विचारू शकतात. ऍक्सेलरेशन 0 असतं त्यावेळेस काय असतं, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह केव्हा असतं, जेव्हा व्हेलॉसिटी कंटिन्युअसली वाढत जाते. आणि ऍक्सेलरेशन निगेटिव्ह केव्हा असतं, जेव्हा व्हेलॉसिटी कंटिन्युअसली कमी कमी होत जाते. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, युनिफॉर्म मोशन पाहिलं, नॉन युनिफॉर्म मोशन पाहिलं, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन पाहिलं, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन पाहिलं आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे पाहिलं. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये व्हेलॉसिटी टाइम ग्राफ काय ते पाहू आणि डिस्टन्स टाइम ग्राफ काय ते पाहू.